श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 32। श्री गणेशाय नमः। पतिव्रतेची आचार्य ती सांगे देवांसी बृहस्पती, सहगमन केली या फळश्रुती येणेपरी निरोपिली। विधवापणाचा आचारू सांगता झाला देवगुरु, पुस्ती देव ऋषेश्वरू एका श्रुते एक चित्ते। जवळी नसता आपला पती, त्याते झाली असेल मृत्यूप्राप्ती। काय करावे त्याचे सती, केवी करावे सहगमन। पती जवळी असता जरी सहगमना जावे तयनारी। असेल आपण गरोदरी करू नये सहगमन। स्तनपानी असेल कुमर तिने करिता पापथोर। पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये। तिने असणे विधवापणे विधीपूर्वक आचरणे। सहगमना समान असे पुण्य एकचित्ते परियसा। एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन, 3 दिवसा पोषण करावे तिने भक्तीने। शक्ती नाही वृद्धाप्यसी एकान्न जेवावे परियसी। अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा। पुत्राविण असेल नारी करणे तर्पण पुत्रापरी। तीळ दर्भ कुशाधारी गोत्र नाम उच्चारावे। विष्णुपूजा करावी नित्य आपला पुरुष हाची म्हणत। पुरुष रूप 8वी चित्त विष्णुस्थानी आरोपीचे। वैशाख माघ कार्तिक मास असे आचार विशेष। माघ स्नानासी तीर्थास विष्णू स्मरणे करावे। तीर्थयात्री जात्या लोका त्याते द्याव्या छत्रपादुका। इथून आपले ग्रंथिका प्राद प्रक्षालन करावे। दीनदान दीपदान भाग 16 वरकळ नवती धर्म सकळा। या कारणे अनंत फळ दीपदान करावे। माघ स्नान माघ मासी करणे सूर्योदयासी। येणेपरी एक मासी आचारावे भक्तीने। गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी। रुद्राभिषेक विधीसी संतोष व्हावा गौरीहर। धूपदीप नैवेद्यसी पूजा करावी षोडशी। प्रीती बहु शंकरासी दीपमाळा उपुजाडिता। आपला पुरुष ध्यावनी नारायण तो म्हणून पूजा करावी एकोमनी भक्तिभावे परियसा। रक्तकृष्ण चित्रवस्त्र नेसता जाण दोष बहुत। आणि कसे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे। ऐसा आचार विद्वेषी असे शास्त्र पुराणेसी। जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे। विधवापणे येणेपरी आचारीचे नारी मरण होताचे अवसारी। पतीसी घेऊन स्वर्गी जाय जितक्या पतिव्रता नारी। समस्त बग्रीथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची। असे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून। एक बाळे तुझे मन ज्यावरी प्रीती ते करी। दुःख सकळ त्याजोनी माझे बोल ठेवी मनी। सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन। धैर्य असेल आपणासी करी सहगमन पतीशी। विधवापणे आचार करीसी तेही पुण्य तितकेची। जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारून। हस्तमस्तकी ठेवसी पुसत असे प्रेम भावे। असे म्हणता अवसरी केले न म्हणती येणारी। विनवित असे करणोत्तरी भक्तिभावे करून या। जय जय योगीश्वरा तुझी पिता सहोदरा। माझ्या प्राण मनोहरा जनकजननी तुझी होसी। आले आपण परदेशात जवळी नाही बंधू भ्रात्र। वेटलासी तू परमार्थ अंतकडीचा स्वैरा। सांगितले आचार दोन्ही कष्ट अधिक विधवापणी। अशक्य आम्हा स्वामी अपार असे दातारा। दारुण्यपण आपणासी लावण्य असे या देह असे। निंदापवाद शरीरासे घडेल कली वर्तमानी। संतोष होतो माझे मनी पुण्याहार पुण्य अपार सहगमनी। पती सवे संतोषाने जाईन स्वामी निर्धारे। म्हणून मागती नमस्कारी माथा ठेवणी चरण धरी। स्वामी माते तारी तारी भाऊसागरी बुडत असे। करुण कृपेचा सागर उठीत असे। योगेश्वर देता जाला अभय कर म्हणे पती सवे असावे। जोची ठाव पुरुषाशी जाय माते संगेसी। सांगेन तुझविषयी एकमाते एक चित्ते। आले तर तुम्ही दुरोनी श्री गुरु भेटी लागोनी। आरोग्य पती सेवावे म्हणून भक्तिभावे करून या। ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे असेल कारण तैसे घडते श्रुती वचन। दुःख कोणी करू नये काळ जिंकिता नाही कोणी। सर्व एक गुरु वाचनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा। आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने। अंतकाळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये। म्हणून भस्मत यावेळी लाविता झाला कपाळी। रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला तियसी। योगीश्वर म्हणती तियसी रुद्राक्ष बांधी घड सरशी। दोन्ही प्रेत करणासी बांधून दहन करावे। आणि एक सांगेन तुझं गुरुदर्शना जासी सहज। रुद्रसुक्त म्हणती द्विज श्री चरण प्रक्षाळित। तेची तीर्थ घेऊन आपले देही प्रोक्षणे। प्रेतावर आणून प्रोक्षण करी भक्तीने। मग जावे सहगमने वाणी द्यावी सुवासिनी। अनेक द्रव्य वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे। ऐशा परितीयसी सांगूनी गेला तो तापसी। पतिव्रता भावेसी करी आहे ती तैवेळी। भले विप्र बोलवूनी प्रेता प्रायश्चित्त देवोनी। षोडश कर्म आचरोनी उपासन करितात ती। सुस्नान होऊनी आपण पितांबर नेसवून। सर्वाभरणे लेवन हळदी कुंकुम लावित असे। औपासवन प्रेतासी करविता ती विधीसी। प्रेत बांधुनी काष्टीसी घेऊनी गेले।
गंगेत अग्नी घेऊन तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी. आनंद बहुमानसी प्रेतापुढे जात असे. 16 वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लयली असे उभारणे लक्ष्मीसारखी दिसत असे. येणेपरी नदीसी गेली नारी पती सरसी. कुंड केले अग्निसी काष्टे शेणी अपरिमित अग्निकुंड सनिध्यसी ठेवले तया प्रेतासी. बोलवणे सुवासिनीसी देती झाली वाणे देखा. सुपे चोळीस कुंकुमेसी हळदी काजळ परियसी. तोडे कंठसूत्रेसी सुवासिनीसी देतसे. गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी. द्रव्य देती ती अपारेसी. समस्त ब्राह्मणा तयवेळी नमन करून समस्ताशी निरोप मागत असे हरशी. आपण जाते माहेरासी लोभ असू द्याव म्हणत असे. माझा पिता शूलपाणी माता गौरी अंतकरणे आम्हा बोलविले सगुणी. प्रेमभावे गुण्य समागमे लोका फुले होते जे का सवे आले. त्यासी मागत असे बोले जावे परतोनी ग्रामसी. पुस्ता शिश्वरा मामेसी त्याते तुम्ही न सांगावेसी. प्राण देतील आम्हा सरशी वंश हत्या तुम्हा घडेल त्याची तुम्ही म्हणावे असे. क्षेमा आहे ती तीर्थवासे भीमा तीर्थस्थान असे. श्रीगुरूचे सनिधनी आले श्रीगुरु दर्शनासी. आरोग्य झाले पतीसी राहिले आपुले संतोषी. म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासूश्वराशी तैसेची आमचे माता पित्याशी. इष्टजन सोयरियासी सांगा येणेपरी तुम्ही ऐसे वचन. ऐकून दुःख करती सकळजन आपण असे हास्यवदन. प्रेताजवळ उभी देखा अग्निकुंडी तक्षिणी घालता ती काष्टेक्षणी. तो आठवण झाली तिच्या मनी योगेश्वराचा उपदेश. रुद्राक्ष काढून दोन्ही बांधित असे प्रेतश्रवणी. कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसत असे ब्राह्मणासी. विनवित असे द्विजांशी संकल्प केला मी मनसी. गुरुमूर्ती आहे कैसी आपले दृष्टी पाहिनं. दर्शन करून स्वामीशी त्वरित येईन अग्निकुंडापाशी. आज्ञा झाली वेगेसी त्वरित येईन म्हणत असे. ऐकून तिचे वचन म्हणते समस्त विद्वजन. दहना न होता अस्तमान त्वरित जाऊन तुम्ही यावे. पुसून ब्राह्मणासी निघाली नारी संगमासी. जेथे असे ऋषिकेशी ऋषिमेंद्रू सोडती सवे येती नगर नारी. सह ब्राह्मण नानापरी कौतुक पाती मनोहरी पतिव्रता स्त्रियेचे. जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेसरी. अभाग्य आपले पूर्वापरी म्हणून आम्हा वेरिले. तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली परंपरा. भक्तजन आधार म्हणून वनिती सकळ जन आराधन. अपराध आपण काय केले विस गावे भेटीसा आले. माता पित्यांते विसरले तुझ्या ध्याने स्वामी या. आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी. आशा करून माणसे आले स्वामीशी कृपा सिंधू. पुरला माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ. पुत्र झाले बहुत नवस झाला स्वामी या. मनोरथ झाला आम्हाशी म्हणून येते सवयासी. जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊन या. ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा संगमा. त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामी अशी. उभी ठकवावनी या दुरी. साष्टांगी नमन करी श्रीगुरु म्हणती तय अवसारी. सुवासिनी होई ध्रुव ऐसे म्हणता मागुती. नमन करी एक भक्ती. पुनरपी स्वामी इथे येण्याचा रीती अष्टपुत्री होय म्हणत असे. ऐसे वचन ऐकून हास्य करती सकळजन. सांगता ती विस्तारून श्रीगुरुपाची तयवेळी. विप्र म्हणती स्वामी अशी. इचापती पंचत्वासी पावला परधामासी. सुवासिनी केवी होय नेले प्रेत स्मशानासी. ही आली असे सहगमनासी. निरोप घ्यावया तुम्हापाशी आली असे स्वामी या. तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी. समागमे पतिशयनी दहन करणे येसी. ऐकून ब्राह्मणाचे वचन श्रीगुरु म्हणते असून. इच स्थिरा वे पण अहे पण मरण कैचे घडेसी. म्हणते श्रीगुरु तयवेळी आपण आणा प्रेता मजवळी. प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती त्या अवसरी. म्हणती श्रीगुरु द्विजांशी आमचे वाक्य आहे झाले कैसी. ऐशी आहे पण स्थिर इयसी. संध्यानं धरावा म्हणत या बोलाचा निर्धारू राखीला आता अर्पूर्गवरून. नका प्रेत संस्कारू आणा म्हणते आपणाजवळे. श्रीगुरूचा निरोप होता आणू गेले धावत. लोक कौतुक पाहत अभिनव म्हणते सकळ जन. इतके होता अवसरी आले तेथे विप्रचारी. तुझ्या करती मनोहरी श्रीगुरूची भक्तीने. रुद्रसूक्त म्हणून अभिषेक करते गुरुचरणी. षोडशोपचार विस्ताराने पूजा करते भक्तीची. तीर्थपूजा नानापरी पूजा करते उपचारी. इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासे. प्रेता आकड आणून ये देखा ठेवले श्रीगुरु सन्मुखा. श्रीगुरु म्हणते विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे. चरण तीर्थ तयवेळी देती तया विप्रांजवळी. प्रोक्षा म्हणते तत्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्रीगुरु निरूपेते ब्राह्मण प्रेताशी करते तीर्थ स्नपन. अमृत दृष्टी श्रीगुरु आपण पाहते प्रेत सर्वांगी. पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन. उठवणी बैसला तत्क्षण अंगमुरडित परियसा. नग्न म्हणून लाजत प्रेता झाले सर्वचेत. नवी वस्त्र नेसत यवनी कडे बैसला. बोलवून स्त्रियसी पुसतसे विस्तारेसी. कोठे आणिले आपणासी. यतीश्वर कवण सांग इतके लोक आले असता. काहो न करीसी तू चेता. निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून पुसे स्त्रियसी. ऐकून पतीच्या वचना सांगते झाली विस्तारून. उभी राहून दोघेजण नमन करते श्रीगुरुसी. चरणावरी माथा ठेवून नमन करते दोघेजण. पाहती लोक सकळी जन महानंद प्रवर्तला. तयासी नाना परिसी स्तोत्र केले श्रीगुरुसी. श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयवेळी. अष्टपुत्र पूर्ण आईशी. ओ
का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी, देहांती मुक्ती तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य, सांडोनी संदेह त्वरित सुखी असता म्हणती देखा, इतके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरनारी, जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तैवेळी, नमन करती सकळे जन स्तोत्र करीती गायन, करिता ती निरांजन जय जयकार प्रवर्तला, तयामध्ये विप्रयक होता धूर्त कुबुद्धिक, त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्रीगुरुशी, वेदशास्त्र पुराण बोलता ती सनातन, ब्रह्मलिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर, घडला नाही अपमृत्यू यासी, दिवा मरण सुखांतरेसी, त्याचा आला प्राण कैसी, ब्रह्मलिखित सत्य की मिथ्य, न कळे याच्या अभिप्राया, निरुपावेस गुरुराया, श्रीगुरु सांगती हासोनिया, तया मूर्ख ब्राह्मणासी, श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी, सांगेन तुझ विस्तारोसी, तू पुढे जन्म होय त्यासी, एक चित्ते परिषता, आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले कारण्यासी, पुढील जन्मात परियसी, वर्षे 30 संख्या येते, भक्तजन रक्षावयासी, मागितले आम्ही ब्रह्मयापाशी, म्हणून सांगती विस्तारशी, तया विप्रवर्गापुढे, तटस्थ झाले सकळे जन, साष्टांग करती नमन, गेले आपले स्थान, ख्याती झाली चौराष्ट्री, पतिव्रतेचे कतीसहित, स्नान केले संगमात, अंतकरणी संतोष बहुत, पूजा करती भक्तीने, अपार द्रव्य वेचून, करीती तेथे आराधन, सूर्य गेला अस्तमान, आले श्री गुरुमठासी, श्री पुरुष नमस्कार, करिता ती वारंवार, पूजा सामग्री उपचार, आरती करीती श्री गुरुसी, सिद्ध म्हणे नामधारका, पुढे झाले अपूर्व एका, कथा असे अतिविशेषा, सांगेन एका एक चित्ते, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत संजीवनम नाम 32 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त।